महाराष्ट्र शासनाच्या रूल 24चा, त्या रूल 24 मध्ये आम्ही त्यांना सांगितलं काय आहे अंतर्भूत हे लक्षात घ्या. मराठी भाषा अँड अदर लँग्वेजेस ऑफ दॅट रिजन, म्हणजे नुसती मराठी भाषा नाही आहे तर त्यासोबत त्या भूभागावरल्या इतर भाषा सुद्धा आहेत. आम्ही त्यांना उदाहरण दिलं की एखादा माणूस उद्धव ठाकरेच्या घरापासून रिक्षात बसला मराठी रिक्षावाल्या भावासोबत आणि तो मुलुंडमध्ये गेला जिथं गुजराती बहुल आहेत आणि तिथं जर त्या रिक्षावाल्या भावानी मराठीवाल्या भावानी जर आपली सवारी सोडली आणि तिथून जर गुजराती भाऊ म्हणाला गुजरातीमध्ये मुझे जाना है आणि मराठीवाल्या भावाला मराठी रिक्षावाल्या भावाला कळत नसेल तर तुम्ही बॅच कॅन्सल करणार का? कारण तुमच्या कायद्यामध्ये तसं म्हटलेलं आहे. ही अँबिग्युटी आहे, हे इम्बॅलन्स आहे, हे केंद्रीय कायद्याच्या विरुद्ध फारकत देऊ नये हे सुद्धा मी अधिकारी महोदयांना सांगितलं. आनंदाची गोष्ट ही आहे अधिकाऱ्यांवर कारवाई करतील, रागात येतील प्रताप सरनाईक, परंतु सांगणं आवश्यक है प्रताप जी, आपके अफसरों ने भी ये कहा, हमारी बात से सहमति रखी कि कानून को टटोलना पड़ेगा, कानूनन टटोलना पड़ेगा, क्योंकि फैक्ट के साथ कानून को हमने बताया, ये उन्होंने माना. आणि त्यांनी जेव्हा त्यांच्या स्वतःच्या अधिकाऱ्यांनी हे मान्य केलं कायद्याच्या बाबतीमध्ये, तेव्हा एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, अधिकाऱ्यांचं तरी किमान परिवहन मंत्री ऐकतील एवढी माफक अपेक्षा आहे. आम्ही त्यांना सांगितलं की भारताच्या संविधानानुसार जे आहे उद्याच्याला आमचे हक्क बाधित होऊ शकतात. त्यांनी सांगितलं कसं, आमच्या रिक्षावाल्या भावाने सांगितलं की जर एखादा ग्राहक बसला आणि त्याला पैसे द्यायचे नसतील तर तो आमच्या सोबत म्हणेल, मी जर म्हणालो हिंदी भाषिक आमचा म्हणाला की भैया 10 रुपये हो गए तर तो म्हणाल काय 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 व्हिडिओ चालू करेल आणि तो 10 रुपये देण्याचं टाळण्यासाठी पैसे देण्याचं टाळण्यासाठी तो म्हणेल मराठीत बोल मराठीत बोल मराठीत बोल, भाषेचा अपमान करेल, भाषेला खंडणीसाठी वापरेल, भाषेच्या नावावर देशाला तोडण्याचा प्रयत्न करेल, व्यसनाधीन होऊन तो जे जे काही चुकीचं करता येईल ते करेल. अशा प्रकारचं कोलीत दिलं जाऊ शकत नाही हे आज आम्ही मान्यवर अधिकाऱ्यांना सांगितलं.